तर आज आपण पाहणार आहोत कलियुगात जे पुढे घडणार आहे, किंवा विशेष करून जे शास्त्रांमध्ये वैदिक साहित्यामध्ये त्यातूनही श्रीमद भागवतामध्ये असेल, महाभारतामध्ये असेल, पुराणांमध्ये असेल, तर वेगवेगळी वर्णनं आढळतात. त्याच्यामध्ये सांगितले कलियुग किती भयंकर, किती भयानक आहे इतर युगांच्या तुलनेनं. तर त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि मग त्याच्यात उपाय पण जाणून घ्यायचा आपल्याला. आणि अशा रीतीने आज आपण आता या कलियुगाची अवस्था आहे ती पाहतोय. आणि त्याच्या आधी कलियुगाले प्रत्यक्ष लक्षण वगैरे पाहायच्या आधीच काही थोड्या युधिष्ठिर महाराज आणि जे कलियुगाचा जो अधिष्ठाता कली त्यांची जी चर्चा लिहिली आहे त्याच्यातले काही मुद्दे आपण समजून घेऊया. त्याच्यानुसार थोडा अंदाज येईल आपल्याला कलियुगाची लक्षणं कशी आहेत ते. आणि त्यानंतर परत पुन्हा मग थोडा अजून विस्ताराने आपण आज चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर झालं असं की युधिष्ठिर महाराज आपल्या महालामध्ये होते आणि भीम बाहेर बसलेले होते. आणि तेवढ्यात एक काळा कभिन्न काळे वस्त्र धारण केलेला आला आतमध्ये आणि तो म्हणाला की मला युधिष्ठिर महाराजांशी बोलायचंय. मी म्हटलं की काय कशासाठी? तो म्हणाला मला प्रश्न विचारायचे. युधिष्ठिर महाराज स्वतःच आले बाहेर आणि त्यांची चर्चा होऊ लागली आणि तो कली होता तो प्रश्न विचारला लागला युधिष्ठिर महाराजांना. आणि युधिष्ठिर महाराजांनी मग ते प्रश्नांची उत्तर दिली. ते प्रश्न असं होतं, जसं एखादं शेत आहे, पिकाच्या रक्षणासाठी आपण काय करतो, बुजगावणं झालं माहिती ना. बुजगावणं म्हणजे आपण माणसं जर का त्याला काहीतरी कापूस भरून काहीतरी करून आपण उभं करतो, जेणेकरून काय होईल की रक्षण होईल पिकाचं, म्हणून इतर चिमण्या असतील प्राण्यांपासून. पण त्यानं तो कली म्हणतोय कलियुगात काय होतं की ज्याच्याकडून रक्षणाची अपेक्षा आहे तेच आपलं काय करतात, शोषण करतायत, तेच आपल्याला त्रास देत आहेत. त्याचं काय उत्तर आहे हा प्रश्न आहे. आणि म्हणजे अर्थात उत्तर त्यातच मी सांगून टाकलं की ज्याच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे रक्षणाची तेच आपल्याला काय करतात, तेच आपलं भक्षण करू शकतात कलियुगामध्ये. पूर्वी असं नव्हतं. एखाद्याची शरण घेतली म्हणजे झालं, तर तो रक्षणच करणार, दुसरं काही नाही. आता काय झालेलं आहे, एखाद्याचा आश्रय घेतला तर तो काय करेल काय सांगता येत नाही. रक्षण करेल असं वाटतंय पण तो करेलच असं नाही. उलट आपलं काय करेल, तो शोषण करेल. हे उत्तर होतं युधिष्ठिर महाराजांचं. आणि नंतर दुसरा प्रश्न असा होता, युधिष्ठिर महाराजांना विचारत कली नाही, बघ म्हणे राजन, प्रश्न असा आहे माझा, एक मोठं मडकं आहे, त्यात पाणी भरलेलं आहे आणि 4 लहान लहान मडकी आहेत. त्या मोठ्या मडक्यातलं पाणी ते 4 छोट्या छोट्या मडक्यामध्ये ओतलं, ते भरलं काठोकाठ. पण पुन्हा जेव्हा त्या 4 मडक्यातलं पाणी त्या मोठ्या मडक्यात ओतलं तेव्हा ते मडकं भरलं नाही. काय म्हणायचं उत्तर? तर त्यावेळेला युधिष्ठिर महाराज म्हणजे कलियुगात काय होतंय की वडील आहेत आणि त्यांची 4 जण मुलं असतील, ते काय करतात, मुलांची काळजी, पालन पोषण सगळं अगदी पूर्ण जीव ओतून ते करतात सगळं. पण त्या बदल्यात मात्र ती 4 मुलं जी आहेत, 4 असून पण एका वडिलांची पण ते व्यवस्थित काळजी घेत नाहीत. म्हणून आजकाल पाहतोय आपण त्याला वृद्धाश्रमात पाठवून देतात आई वडिलांना आजकाल. पण आई वडील असा विचार करत नाही लहान असताना मुलं की चला त्या मुलांचं काय, हे मला वृद्धाश्रमातच पाठवण्यात नंतर, त्यामुळे असं काय दुर्लक्षच केलेलं बरं, काही काळजीच नव्हती, असं नाही होते. त्यांना माहिती आहे आजकालची काय अवस्था आहे, तरी पण ते पूर्ण काळजी घेतात. पण त्या बदल्यात कलियुगात हा मोठा प्रभाव आहे. आणि दुसरं एक त्यांनी विचारलं की सुई आहे एक, आणि त्या सुईच्या टोकातून छिद्रातून हत्तीला ओढण्यात आलेला आहे. हत्ती जवळ संपूर्ण हत्ती गेलाच आहे पलीकडं, पण त्याचं शेपूट राहिले फक्त. म्हणजे काय बरं? मग त्याने म्हटलं कलियुगाचे मोठे मोठे गुन्हेगार सहज सुटून जातात, पण छोटे छोटे गुन्हेगार सापडतात. तर मग त्यांनी सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून की कलियुगामध्ये मोठे जे गुन्हेगार आहेत ते काय होतात, सुटतात आणि छोटे गुन्हेगारांना शिक्षा होते. आणि पुढचा त्यांनी प्रश्न विचारला, एक मुंगी आहे आणि फार मोठा पर्वत आहे, ती मुंगी निघाली तिच्या मुंगीच्या वेगानं, आणि ज्या क्षणी त्या मुंगीने त्या पर्वताला स्पर्श केला, पर्वताच्या ठिकऱ्या उडाल्या, पर्वताचे तुकडे झाले. मग कायचं उत्तर? तर त्यांनी उत्तर दिलं, युधिष्ठिर महाराज म्हणाले की जे भगवंताचं नामस्मरण विशेष करून कलियुगामध्ये, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे जे कलियुगातलं जो युगधर्म आहे हरे कृष्ण महामंत्र, याचा जो कोणी उच्चारण करेल तर पापाचा पहाड पण काय होऊन जाईल, तो पण पूर्ण भस्म किंवा नष्ट होऊन जाईल. जसं तुकाराम म्हणतात ना, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची,
पाप जाळून टाकण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या नावामध्ये आहे. आणि विशेष करून म्हणून म्हटले कलियुगामध्ये इतकं भयंकर युग आहे कलियुग, की कलियुगला म्हटलेले कलेर दोष, म्हणजे कलियुग काय म्हणे, दोषांचा निधी आहे, दोषांचा समुद्र कलियुग. पाण्याचा समुद्र माहिती आपल्याला, पण हा दोषांचा समुद्र म्हणे कलियुग. आणि म्हणून म्हटलेला हा जो दोषांचा समुद्र असलेला हा जो कलियुग आहे, याच्यामध्ये काय एक चांगला उपाय कुठला आहे असं म्हणले, कलेर दोष निधे राजन अस्ति एक महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघ परम व्रजेत. की भगवान श्रीकृष्णांच्या नामांचं कीर्तन जेव्हा करतो, त्यांचं नामस्मरण करतो, तेव्हा नक्कीच काय होतं म्हणा, आपण मुक्त संघा परम व्रजेत, या कलियुगातल्या दोषातनं आपली सुटका होते. आता आपण हे बघूया, 4 दोष काय बरं प्रकारे थोडं आपण बघूया. आता एक तर असं म्हटलेलं आहे की धर्माचे 4 आधारस्तंभ आहेत. धर्माचे 4 आधारस्तंभ कुठला आहे? दया आहे, तपस्या आहे, सत्य आहे आणि पावित्र्य, किंवा या अलीकडच्या काळात दृष्टीने दान असं म्हणून म्हटलेलं आहे भागवताच्या काही स्कंदामध्ये. तर हे 4 आधारस्तंभ आहेत धर्माचे. सत्ययुगामध्ये काय होते, 4चे 4 खांब एकदम चांगले मजबूत होते धर्माच्या आधारस्तंभ. कारण सत्ययुगामध्ये प्रत्येक धर्माचं फार छान आचरण करायचा, सात्विक वृत्तीने सगळे राहायचे, त्यांचा आहार विहार सगळं जे काही पूर्ण सात्विकता होती त्याच्यामध्ये. आणि त्रेतायुगामध्ये काय झालं, हे 4 खांब 1/4 म्हणजे पाव म्हणतो ना आपण, एक पाव, तर 1/4 हिस्सा प्रत्येक खांबातला काय तर कमी होतो. म्हणजे लोकांच्या आचरणामध्ये थोडा बदल होतो, त्यांचं वागणं पावित्र्य कमी होतं थोडंसं, किंवा दयाभाव कमी, तपस्या, हे सगळं असं होत आहे. आणि द्वापर युगामध्ये हे खांब अर्धेच राहतात आणि कलियुगामध्ये फक्त 1/4 राहतात. जसं त्रेतायुगामध्ये 1/4 कमी झाले, तर आता 1/4 राहतात कलियुगामध्ये. म्हणून म्हटलं, जो कोणी मांसाहार करतो त्याच्यातला दयाभाव नष्ट होतो. आणि कलियुगात तरी 4 गोष्टी दिलेल्याच आहेत. परीक्षित महाराजांनी जेव्हा पाहिलं की तो कली काय करतोय, राजाचा वेश घालून गायीची आणि बैलाची हत्या करत होता, तेव्हा त्यांनी काय केलं, त्या राजानं त्याला मारण्यासाठी आपलं शस्त्र उगारलं आणि त्यानं म्हटलं की क्षमा करा म्हणे, मी तुमची शरण घेतले, मला वाचवा. तर ते म्हणतो, थांबू नकोस म्हणे तू माझ्या राजा, त्यामुळे काहीतरी स्थान द्या मला. मग ते म्हटलं, त्याने अशा जागा दिल्या, 4 जागा आधी नव्हत्याच तेव्हा. नंतर त्यांनी काबीज केलं सगळं. त्यांनी काय सांगितलं, द्यूतंपानम सुनिस्त्रिय. त्यांनी म्हटलं, ज्या ठिकाणी द्यूत म्हणजे जुगार चालतो आणि जिथं नशापान आहे, जिथं मांसाहार आहे, जिथं व्यभिचार आहे, 4 गोष्टी तिथं म्हणे तू राहा. आणि त्यावेळेला ज्या 4 गोष्टीचं काय फार मोठं स्थान नव्हतं. पण कलीने विचार केला, चांगलं आहे म्हणे. पण कली म्हटला म्हणे, अहो हे तर आहे, पण अजून मला ही जागा आहेच कुठं तुमच्या राज्यात या गोष्टी, मग मला अजून एक ठिकाण द्या. मग त्यांनी सांगितलं की जिथं अवैध मार्गाने मिळवलेलं सोनं आहे, सुवर्ण, त्या ठिकाणी तू वास कर म्हणे, असं सांगितलं. म्हणजे या 4 गोष्टी, या 4 आधारस्तंभ कधी नष्ट होतील, काय केल्यामुळं, मांसाहार केल्यामुळे दयाभाव नष्ट होईल, नशापान केल्यामुळं तपस्येचा भाव, जे एकाग्रता आहे किंवा जे काही समर्पित भावना आहे भक्तीचे, ते नष्ट होईल, व्यभिचारानं पावित्र्य नष्ट होणार आहे. आणि या 4 गोष्टी ज्या आहेत, या 4 गोष्टी 4 म्हणजे गोष्टी केल्यामुळं या 4 आधारस्तंभ नष्ट होतात. आणि कलियुगामध्ये तर अगदी मुख्य लक्षण कलियुगाचे कलह युग. कलह म्हणजे भांडण, तर काही कारण नसताना छोट्या गोष्टीमध्ये काय होतं, भांडण होतच. त्याला काही थांबवणं फार अवघड असतं. खरं पाहिजे दोघांचा कधी कधी एकच तोच मुद्दा असतो, पण तरी पण त्याच मुद्द्यावर भांडतात. मग कळतं, हरीशा कोणतरी सांगतं, दोघांचा तुमचा तोच मुद्दा आहे, असं आहे का म्हणे. हो आता कळलं मला, एवढं भरपूर झालेलं असतं भांडण तोपर्यंत. कली करतोय, कली काय करतो, प्रवेश करून भांडण. म्हणून कलियुगामध्ये रजोगुण तमोगुणाचा प्रभाव खूप जास्त आहे, रजोगुण आणि तमोगुणाचा. आणि असं म्हटलेलं आहे, कलियुगामध्ये आयुष्य एवढं कमी होईल की 25 वर्षाचं आयुष्य राहील. 25 वर्षाचा व्यक्ती त्याला म्हणतील की फार म्हातार आहे म्हणून. आता असं म्हणतात ना, 100 वर्षाचा असेल, 110 लगेच त्याचं मुलाखत घ्यायला जातात, एवढं वय तुम्ही कसं जिंकला, जगू शकला एवढं वर्ष, काय तुमच्या जगण्याचं रहस्य, लगेच सगळे मीडियावाले वगैरे विचारतात. मग तेव्हा काय करतील अर्थात, तेव्हा 25 वर्षाचं काय तुमचं रहस्य, एवढं 25 वर्ष कसं जगलाय तुम्ही, अशी अवस्था होणार पुढं. आणि पुढं
की त्या अशा 25 किंवा 30 वर्षाच्या व्यक्तीला फार वयोवृद्ध समजण्यात येईल तेव्हा. आणि पुढे काय होणार आहे की कलियुगामध्ये काय होईल, उंची कमी होईल. आणि उंची कमी होईल एवढी आपण ऐकलं असेल कथा भागवतातलीच, जेव्हा राजा मुचकुंद एका गुहेमध्ये झोपलेला असताना तेव्हा ते जागा झाल्यावर, अर्थात भगवंताची योजनेत तो जागा झाला, कथा माहिती आपल्याला. तर तो जेव्हा जागा झाला त्या झोपेतून आणि जागा झाल्यानंतर जेव्हा त्याने बाहेर गुहेतनं बाहेरून पाहायला लक्षात आलं काय झालेलं आहे, सगळी झाडं झुडपं माणसं सर्वांची उंची कमी झालेली. पण तो बरेच वर्ष झोपलेला होता, कारण ते युद्ध केलं होतं ना देवतांच्या बाजूनं, त्यांनी असुरांच्या विरुद्ध युद्ध केलेलं होतं. आणि त्यामुळे बरेच काळ तो न झोपल्यामुळे त्यांनी काय मागितलं वर की मला भरपूर झोप येऊ द्या. आणि झोपला तो. आणि त्याचबरोबर काय झालं, भगवंतानी काय केलं, मुद्दाम तो काल येऊन चालला होता ना त्याला मारण्याच्या दृष्टीनं, त्याला स्वतः न मारता काय केलं, मग त्या मुचकून तिथं त्या गुहेत नेलं पळत पळत. आणि मग ते मुचकून गेला आणि तिथं भगवंतानी काय केलं, आपले जे वरचे जे शाल होती त्या मुचकून त्याच्या अंगावर टाकली. आणि त्या कालेवांना काय वाटलं, म्हणजे कृष्णच येऊन झोपला इथं. त्याला म्हणलं उठ म्हणून लात मारली तर काय, मुचकुंदाने डोळे उघडले. त्याला असं वर म्हणाला होता की जर मध्येच कोणी झोपमोड केली तर काय होईल, डोळे उघडता तो भस्म होईल समोरचा. आपल्याला असं वर दिलं तर काय करणार आपण, सकाळी मंगलातलं उठवलं पहाटे ब्रह्ममुहूर्तावर, आपण डोळे उघडले की भस्म. असं वर मागू नका कोणी. तर ते उलट असं वर मागा की उठवू द्या आम्हाला, जाग नाही झोप मी उठलो तरी पण, त्यानंतर नामस्मरण होईल सकाळी सगळे लवकर भगवंताला प्रसन्न करण्यासाठी. तर अशा रीतीनं जेव्हा तिथं त्याने पाहिलं हे सगळ्या गोष्टी, क्षमा करा थोडं, तर ती उंची कमी झालेली होती आणि झाडांची आणि शिवाय मनुष्यांची सगळं काही छोटं छोटं दिसत होतं त्या मुचकुंद राजाला. का बरं, कारण तर कलियुग त्यांनी ओळखलं, कलियुग सुरू झालेलं आहे. त्यामुळं त्याच्या लक्षात कलियुगामध्ये काय ही भयंकर लक्षणं असणार कलियुगाची, म्हणून त्यानं ठरवलं की आपण भगवंताचं भक्ती भजन करणं सर्वात श्रेष्ठ आहे. तर त्यामुळे त्यांनी भजन करायला सुरुवात केली. आणि कलियुगामध्ये विशेष करून सांगितले भागवतामध्ये की 3 गोष्टीमुळे लोक एवढे वैतागून एवढे त्रासून जातील, त्रासून अक्षरशः जंगलामध्ये जातील निघून. म्हणजे काय नको घर काय नको, जंगलातच गेलेलं बरं अशी वेळ येणार. मग त्या अशा 3 गोष्टी कुठल्या होतील बरं, अनावृष्टी म्हणजे पाऊसच पडणार नाही, ढगांचा गडगडाट होईल, विजा चमकतील, वाटेल पाऊस पडेलच असं वाटेल पण पाऊस पडणार नाही, अशी अवस्था होणार. त्याला म्हणतात अनावृष्टी, पाण्याचा अभाव. आणि दुर्भिक्ष म्हणजे अन्नाचा अभाव, पाणीच नाही तर अन्न कुठून येणार. भगवान म्हणतात ना की त्यामध्ये अन्नात भवन्ति भूतानी पर्जन्यात अन्न संभव, कारण सगळे जीव अन्नावर जातात आणि अन्न येतं पावसामुळे, पाऊस न तर अन्न कसं येणार. त्यामुळे दुर्भिक्ष. आणि तिसरं आहे सरकारी कर, टॅक्स. एवढे भयंकर टॅक्स वाढतील, एवढं वाढेल टॅक्स काय विचारायचं नाही. रस्त्यावर चालले की टॅक्स, इकडं बसले की टॅक्स, टॅक्सीमध्ये बसले की टॅक्स, भरपूर टॅक्स लावतील की काय विचार नका. जंगलात गेलं तर टॅक्स लावत नसावेत म्हणून तर ते जंगलात जातील सगळे म्हणून. एवढं भयंकर अवस्था होईल की त्यांना म्हणजे जगणं मुश्किल होऊन जाईल. एवढं दिवस रात्र मेहनत करून सगळं जवळजवळ सगळंच पैसे काय करावं लागणार त्यांना, टॅक्स मध्ये द्यावं लागणार. आणि अशा स्थितीमध्ये त्यांना दुसरा काही उपाय न सापडल्यामुळे लोक कुठे जातील, जंगलामध्ये निघून जातील. एवढं त्रास होईल त्या लोकांना. खायला काही नाही आणि पाऊसही नाही, पाणी नाही, खायला अन्न नाहीये, पण त्यातनं एवढं टॅक्सवर टॅक्स आपल्याला आकारतात. म्हणून ते सगळे कलियुग एवढं भयंकर होणार आहे पुढं. आता तर काहीच नाही, आगे आगे देखो होता है क्या म्हणतात ना, पुढं बघा काय अवस्था होईल. पण तशी अवस्था बघायच्या आधीच आपण आपली व्यवस्था केलेली बरी भागवत धामात जाण्याची. तुकाराम म्हणतात ना, जाऊ देवाची या गावा देव देत विसावा. खरा विसावा कुठे, गुरुमाज म्हणतात ना, आता विश्रांती गोलकुंदावनच. कारण ते विश्रांती नाही, तिथं धामात जाऊन विश्रांती झोपायचं नाही, तिथं विश्रांती कुठल्या असते ना, भगवंताच्या सेवेतला जो आनंद आहे तीच खरी विश्रांती जीवाला. तर त्यामुळं तो लाभ होईल. आणि अजून कलियुगाचं लक्षण म्हटलेलं आहे दाक्षम कुटुंब भरणम. म्हणजे काय की एखाद्याने आपल्या घराचं मुलाबाळांचं कुटुंबियांचं चांगलं पालन पोषण केलं तर फार मोठी वाहवा होणार. हा यशस्वी बरं का, याने काय केलंय, आपलं घर व्यवस्थित चालवलेलं आहे, पुन्हा यशस्वी आहे फार मोठा, असं काय होईल त्याला,
कर्मयोगी किंवा काय काय त्याला भरपूर टायटल लावून देतील. त्याने घर चांगलं सांभाळलंय बरं का, अशी वेळ येणार पुढं, असं आधीच भविष्यवाणी केलेली भागवतामध्ये. बऱ्याच अशा भविष्यवाणी त्या आधीच झालेल्या आहेत, त्या ऑलरेडी खऱ्या ठरलेल्या आहेत आणि पुढच्या पण आता ठरण्याच्या मार्गाने आहेत. आणि काय अंदाज येतोच आपल्याला काही, बरोबर ना. म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं आपल्याला कलियुगाचा अंदाज आलेलाच आहे, पुढे काय घडणार आहे ते दिसू लागलेलं आहे सगळ्यांना. आणि असं म्हटलेलं आहे की लावण्यम केश धारणम. आता स्त्रियांचे केस लांब असणं ठीक आहे, पण पुरुष पण एवढं केस वाढवतील. शिला प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले त्याने पाहिलं की हिप्पी एवढे प्रचंड केस वाढवलेले. आणि प्रभुपाद ते केस वाढवलेले म्हटलं त्याने ओळखले, केस वाढवले म्हणजे काय, त्याची पुन्हा काळजी घ्या, हे करा ते करा, त्याच्यामध्ये वेळ निघून जातो. आणि पुन्हा मग भक्ती करणार कधी? मग त्यांना वाटतं केस वाढवलं म्हणजे काय, आपलं सौंदर्य वाढेल, अशी अवस्था झालेली. म्हणजे पुरुष वाढतात की स्त्रिया काय करतात, कमी ठेवतात, असं कॉम्पिटिशन चालली आहे त्यांची. आणि पुढं काय म्हटलेलं आहे अजून लक्षण, स्नानमेवम प्रसाधनम. फक्त आंघोळ करणं म्हणजेच फार मोठं प्रसाधन. लिहितात ना प्रसाधन ग्रह, ते भागवतातनं शब्द घेतला असेल त्यांनी नक्कीच. स्नानमेवम प्रसाधन म्हणजे आंघोळ केलं म्हणजे सर्व झालं. पूर्वी काय करायचे माहिती का, चंदन लावायचे शरीराला, गुलाबजल लावायचे, सगळं अंगाला सुगंधी द्रव्य लावायचे. किंवा आपल्याला अभ्यंग स्नान ऐकलं ना आपण, अभ्यंग स्नानामध्ये काय केलं होतं, विष्णू दिवाळी पुरतं राहिले त्याचा अंगाला सुगंधी तेल लावून. ते भगवंताच्या मालकीचं शरीर आहे, भगवंताच्या सेवाकडे चांगलं तयार राहून सुगंध तेलाने अंगाला लावून स्नान करणं. आणि त्याच्यामुळे काय होणार, शरीराला त्या सुगंधी तेलाचा सुगंध तर येईलच, आणि त्याचबरोबर काय होईल, आपल्या भक्तीचा सुगंध पण पसरेल सगळीकडं. तर त्यामुळं हे सगळं असायचं. आता नंतर आपण गोपीचंदन तरी लावू शकतो. वैष्णव ते काय करतात, गोपीचंदनानं आपलं शरीर सजवतात. शिला प्रभुपाद म्हणतात ध्यानयोगी काय करतात, ते वेगवेगळे चक्र असतात ना, चक्रावरती ध्यान करतात. पण भक्त काय करतो, जो भक्तियोगी तो काय करतो, शरीराच्या वेगळ्या वेगळ्या भागांवरती भगवंताचं नाव घेऊन तिलक लावतो. आणि म्हणजे ते चरण कमलाची स्थापना करतो आणि त्याच्या चरणी तुळशी पण अर्पण करतो भगवंताच्या. आणि त्यामुळे असं अशापर्यंत तो काय करतो, आपलं शरीर सजवतो. कपाळ लावताना आपण म्हणतो ओम केशवाय नमः, म्हणजे भगवंत आले तिथं नाम घेतल्यावर, त्यांच्या चरणी तुळस अर्पण केली. तिथं नाभी आहे, त्या ठिकाणी आपण म्हणतो ओम नारायणाय नमः, तिथे आपण भगवंत स्थापित झाले. आणि पुन्हा मग वक्ष छातीजवळ ओम माधवाय नमः, पुन्हा गळ्याजवळ ओम गोविंदाय नमः. अशी किती 12 तिलक, 12 तिलकांनी आपण काय करतो, आपलं शरीर सजवतो. तिलक लावतो म्हणजेच नाम घेत ते नाम म्हणत लावायचं आहे, म्हणजे जेणेकरून भगवंत त्या ठिकाणी काय होतील, स्थापित होतील, येतील तिथं. म्हणजे शरीर काय, आपल्या शरीरामध्ये आपण आत्मा आहोत, भगवंताचा अंश, आणि भगवंत पण परमात्मा पण. म्हणजे शरीर काय आहे, एक मंदिर आहे. आणि ते मंदिरामध्ये, मंदिर स्वच्छ ठेवतो ना आपण, सजवतो ना, तसे सजावट आहे मंदिराची. वस्त्र तर चांगले स्वच्छ घालायचे, आणि त्याचबरोबर गोपीचंदनाने सजवायचे, जेणेकरून हे मंदिर काय राहील, कोणी जरी बघितलं हे मंदिर तर काय त्यांना भगवंताचं स्मरण होईल, असं होणार निश्चितपणे. तर असं सांगितलेलं आहे. पण दुर्दैवानं असं होतं की कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टी करायला लोकांकडे वेळ नाहीये. कारण भागवताचं सांगितलेलं श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, प्रायणाल्पायुष सभ्य कलावस्मिन युगे जनः मंदः सुमंदमतयो मंदभाग्यायुपद्रुतः, असं म्हटलेलं आहे. कलियुगात काय होत आहे, प्रायः अल्पायुष्य, म्हणजे की प्रत्येकाचं जवळजवळ आयुष्य फारच कमी असतं, खूप कमी आयुष्य. पूर्वीच्या तुलनेनं आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे. आणि म्हटलेलं आहे मंद, सगळेजण मंद आहेत, मंद भाग्यहीन, भाग्य म्हणतो ना, फुटकं नशीबच फुटलंय सर्वांचं. काही जण म्हणतात अहो नशीबच फुटलंय, कुठं ठिगळ लावू मी. म्हणतात नशीब फाटलंय, कपडे फाटल्यावर काहीतरी ठिगळ लावतो आपण, नशीब फाटल्यावर काय ठिगळ लावणार आपण, अशी अवस्था. हे कलियुगाचं लक्षण. मंद भाग्य ही उपद्रुता, सगळे गोंधळले, त्यांना कळेनंतर काय करावं काय नाही म्हणून गोंधळलेल्या अवस्थेत आहे. तर अशी अवस्था आहे. आयुष्य कमी, भाग्य कमी त्यांचं, आणि परत स्मरणशक्ती पण कमी त्यांची, जिथल्या जीवांची आपलीच. म्हणजे तर अशी अवस्था, अशा अवस्थेतनं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तरी वाटचाल करायची वेळ आलेली आहे आपल्यावरती. आणि असं म्हटलेलं आहे की अशी वेळ येणार कलियुगात की शहरामध्ये काय होणार आहे, चोरांचं जेवढं प्रमाण वाढणार आहे की जे चांगले लोक त्यांची चोरांची संख्या वाढणार. आता उलट असतं नाही का, आता चांगली माणसं जास्त, चोर कमी असतात. उलट काय होणार, चोरांची संख्या वाढणार.
आणि एवढं त्यांना दबदबा वाटणार की ते घाबरून जाते लोक कसं जगायचं म्हणून. आणि विशेष करून जे वेद पुराण आहेत नास्तिक लोक काय करतील त्याच्यात आपली व्याख्या करून दूषित करून टाकतील ते. म्हणजे पुराणात असं सांगितलेलं आहे तसं सांगितलं काहीतरी वेगळं वेगळं करून आपलं काय करतील वेगळंच रचना करतील काहीतरी. आणि ते जसं प्रभात म्हणतात ना ऍज इट इज, जशी आहे तशी, ते जशी आहे तशी ठेवणार नाही, वाटेल तशी करणार. आणि वाटेल तशी केल्यावर काय लागणार त्याची वाट, आणि त्याची आपली पण लागणार सर्वांचीच. मग आणि पुढं काय होणार, जे राजनेते आहेत ते काय करतील प्रजेचं भक्षण करतील, जे पौरोहित्य करणारे काय करतील किंवा बुद्धिजीवी लोक आपलं पोट भरण्यासाठीच कार्य करतील, पोट भरणंच काम राहील त्यांना, दुसरं काही नाही. पण आजकाल पाहतोय आपण की मोठी मोठी शहर आहेत असुरक्षित आहेत. प्रभुपाद एक अशा ठिकाणी गेले, तिथून येताना एका व्यक्तीने म्हटलं की स्वामीजी आपण इथून आलात का? हो म्हणे. अहो तिथून कसं आला तुम्ही, कारण तिथं गेलं तर तू जगत नाही कोणी पण तिथं गोळ्या घालत असतात. प्रभुपाद म्हणजे जशी भगवंताची इच्छा, भगवंतच मला वाचवत आहेत. तर अशी अवस्था आहे. तर अशा स्थितीमध्ये आपण बघतो की कलियुग फार भयंकर स्थिती होणार कलियुगामध्ये. आणि पुढं असं म्हटलेलं आहे की बरेच लोक आहेत भागवतामध्ये, त्यातले काही आपण पाहतोय की आज जे नोकर आहेत, नोकरी करणारे, आपण ऐकलं असेल पूर्वीचे काही नोकर पूर्ण आयुष्यभर राहायचे त्या मालकाकडं. एवढंच ते मुलं म्हणायचे आमच्या आजोबांच्या वेळचे नोकर आहेत, त्यामुळे आम्हाला ते नोकर असले तरी सुद्धा आम्हाला फार आदरणीय आहेत, नोकरासारखं वागवलं जात नव्हतं. आणि नोकर पण मालकांची एवढी सेवा करायचं अगदी घरच्या व्यक्तीसारखं. आता कलियुगाचा प्रभाव जसंच वाढवला काय लागलेला आहे की जर मालकांना सगळं आपलं धन वगैरे सगळं संपलं, मालकाचं काही नसेल तर नोकर पण काय करणार, त्या मालकाला सोडून देणार. पूर्वी असं होत नव्हतं, शेवटपर्यंत साथ द्यायची. आणि जर जो मालक आहे तो अगदी साधू संतासारखा जरी असला तरी पण त्याच्याकडे काय धन एवढं सोडून देणार, काय उपयोगाचा म्हणे, असं व्हायचं. असं कलियुगात होणार आहे. आणि ज्या गायी आहेत जेव्हा ते दूध देणं बंद होईल त्यांचं, तेव्हा काय केलं जाईल, त्यांची उपेक्षा करताना मारण्यात येईल. ते तर पाहतोच आपण, या वयोवृद्ध गायी आहेत दूध देत नाही म्हणून काय केलं, मारून टाकलं. असं चाललेलंच आहे. तर त्यामुळं फार महत्वाचं आहे की आपण जे गायीसाठी जे सन्मानाची भावना असायला हवी, गायीचं रक्षण करण्याची जी भावना ती आता हळूहळू काय झालेली आहे कलियुगाच्या प्रभावामुळे कमी झालेली. त्यामुळे कोणाला दोष देण्याचं, आपणच बघितलं तर आपण स्वतःविषयी तर आपण बघायला हवं की आपण गायीविषयी कितपत आदर आहे, प्रेम आहे, आपल्याकडे गाय आहे का, ठेवली गाय. आजकाल ते शक्य नाही. एखादं अपार्टमेंट असेल 10व्या मजल्यात त्याचं घर आणि गाय ठेवणार कुठं, 10व्या मजल्यात लिफ्ट मधून जर गाय नेऊ शकत नाही आपण. आज गोठा कुठं बांधणार तुम्ही घरामध्ये, खोलीमध्ये, एक बेडरूम गायसाठी, एक आपलं, असं काहीच करू शकत नाही. त्यामुळे स्थिती फार बिकट आहे. असं म्हटलेलं आहे की जे असंस्कृत लोक आहेत ते काय करतील, भगवंताच्या नावात दान मागून काय करतील, तपस्येचं सोंग रचून साधू बनण्याचा प्रयत्न करून काय करतील, त्याच्यावर आपलं पोट चालवतील. कपडे बदलले काय झालं, लोकांना गेले, लोक देतात, झालं पोट चालवायचं त्याच्यावरती, असं होणार. आणि विशेष ज्यांना धर्मच काही माहित नाहीये असे लोक काय करतील, मोठ्या आसनावर बसून धार्मिक सिद्धांतावर प्रवचन करण्याचा ढोंग करतील. तत्व नाही सांगणार, बरोबर चुकीच सांगणार, काही पण स्वतःला भगवान समजणार, काही ना काही सांगणार. लोकांना काय बोलतो, एखादं बोलण्याची कला असेल तर तो चुकीचं बोलत ते खरं वाटतं. असं म्हणतात ना की जो बोलतो त्याचं काय विकलं जाईल, जे विकलं जाणार ते पण विकलं जाईल, माती पण त्याची विकली जाते बोलण्याची. पण एखादा बोलत नसेल, सोनं पण विकलं जात नाही, सोनं एवढं मौल्यवान नसेल. पण कलियुगात असं होणार, काही बोलून काय करतील, आपलं वर्चस्व स्थापित करतील. आणि कलियुगातल्या लोकांची मन नेहमीच अशांत असणार, कलियुगाचं लक्षण आहे. आणि विशेष करून तर लवकरच कमी वयात असताना वृद्धत्व येणार आहे. आणि त्यांना योग्य म्हणजे कपडे पण व्यवस्थित मिळणार नाहीत, खायला प्यायला सगळं एकदम काय म्हणतात, सगळ्याची नेहमीच तुटवडा भासणार त्यांना. म्हणजे व्यवस्थित झोपूही शकणार नाहीत, आंघोळ करणे त्यांना अवघड होणार आहे. आणि शरीर सजवण्यासाठी आभूषण पण नसणार त्यांच्याकडं. आणि असं होऊन काय होणार म्हणजे कलियुगातली अवस्था, इथं म्हटलं भागवतामध्ये, पिशाच संदर्शः भविष्यन्ति कलौ प्रजाः. म्हणजे काय होणार, लोक कलियुगातले पिशाच्या सारखं दिसतील म्हणे, पिशाच, एकदम त्यांचं तेज नाही, काय नाही, घाबरलेले आहेत एकदम, अशा अवस्थेत दिसणार सगळे. तर ही लक्षणं काही देशामध्ये सुरू झालीत आताच. असं लावण्यम केशधारणम,
केस वाढवणं, हिप्पी वगैरे तिकडे सुरू झालेलं आहे. किंवा स्वच्छ न राहणं, आंघोळ न करणं. आंघोळ करणं म्हणजे फार आवश्यक बाब वाटत नाही लोकांना. पूर्वी आंघोळ करून देवाला हात जोडल्यावर मग खायचं प्यायचं पुढचं. आता काय, आंघोळीच्या आधी बेडवरच असतंय सगळं सुरू होतंय, ब्रेकफास्ट वगैरे. आंघोळीच काय नंतर पोरं बाकीचे करू, मी आहेच शेवटी. मग खाऊन पिऊन झाल्यावर मग आंघोळ करणं, काय त्याला अर्थ आहे मग. अशी अवस्था कलियुगात. तर पुढे म्हटलेले कलियुगामध्ये थोड्या थोड्या पैशासाठी पण काय करतील, एकमेकांशी शत्रुत्वच नाही, त्याला मारून टाकतील छोटे थोड्या पैशासाठी. मी बऱ्याच वर्षापूर्वी ते पेपरमध्ये सहज बघितले, इस्कॉनमध्ये यायच्या आधी 25-30 वर्षापूर्वी पेपरमध्ये आलं होतं, 10 रुपयासाठी खून झाला. 10 रुपये दिले नाही म्हणे त्याला, झाला खून त्याचा. म्हणजे काय किंमत राहिली बघा माणसाची. कलियुगाचा प्रभाव आहे, माणसाची किंमत राहिली नाही. आणि काय करतील, आपलं मैत्रीपूर्ण संबंध पण त्यागून स्वतः मरण्यासाठी आणि इतरांना मारण्यासाठी पण तयार होतील. ते स्वतःही मरतील आणि दुसऱ्यांना मारतील, अशी अवस्था कलियुगाची आहे. आणि विशेष करून म्हटलेले की लोक काय करतील, इथं म्हटले न राक्षसांती मनुजा स्थाविरव पितरा वपी पुत्रान भार्यम च कुलजाम क्षुद्र शिष्णोदरम भरहा. काय करतील लोक माहिती का, अशी अवस्था होईल की लोक आपल्या वयोवृद्ध आई वडिलांना, आपल्या मुलांना किंवा आपल्या पत्नींचं पण रक्षण करणं त्यांना शक्य होणार नाही. आणि काय करतील मग, पूर्णपणे आपला जो धर्माचं पालन न करता फक्त कसं पोट भरायचं हाच त्यांचा विचार चालू राहील. म्हणून असं म्हटलेलं आहे की लोकांना खाणं आणि स्त्री पुरुष संघ याच्यामध्ये जास्त काय होणार आहे, रस वाटणार आहे. आणि होणार काय, भगवंताला जाणण्यापेक्षा ते जास्त महत्वाचं वाटणार. म्हणून लोक विचारतात, अहो एवढं तुम्ही देवाचं करताय, पोट भरणार का तुमचं? मग त्यांना म्हणायचं, तुम्हाला पोट भरण्यासाठी सगळं जीवन आहे का तुमचं? तुमचं जेवण्यासाठी जीवन आहे का जगण्यासाठी जेवण आहे की जेवणासाठी जगणं आहे? याचा अर्थ काय होतं, मग लोकांच्या प्रश्नामुळे काय होतं की त्यांचं जेवणासाठी जगणं आहे नुसतं. ते काही जर दिसले ते म्हणणार की विशेष जेव्हा कोणी प्रवचन ऐकत असेल, भक्ती करत असेल, नामस्मरण, ते म्हणणार किती वेळ वाया चाललाय तुमचा, हे करून पोट भरणार आहे का तुमचं? मग गुरु महाराज म्हणतात की हो म्हणे, पोटच भरायचं तुम्हाला माहिती आहे का, फक्त तेच फार महत्वाचं आहे तुम्हाला. ठीक आहे म्हणे, पोट तुम्हाला दुसरं मिळेल पुढच्या जन्मामध्ये. आणि तसं पोट तर भरतच नाही कुणाचं. किती खाल्लं, भरलं का पोट? कधीपासून खातोय आपण? सकाळी झालं, दुपारी झालं, ब्रेकफास्ट झालं, लंच झालं, डिनर झालं, पुन्हा हलकंच काहीतरी वरचं थोडं काय खाल्लं, तरी पण पोट नाही भरत ना कधी. आणि ते भरत नाही. आणि ते पोटच भरायचं आपला उद्देश तर अजून पोट मिळते 84 लाख भरत राहायचं आपलं. पण ही भक्ती कधी करणार, मग ते नाही करू शकत आपण. म्हणून कलियुगाचं लक्षण आपण ओळखलं पाहिजे. आणि असं म्हटलं, कलियुगातल्या लोकांची बुद्धी नास्तिकतेद्वारे विपत होईल. लोक नास्तिकतेकडे कलटणार. काय कुठं देव आहे का, एवढं देव असलं सगळं असं का चाललंय गोंधळ. पण त्यांना म्हणजे प्रत्येकाची कर्म आहेत, त्याचं ते फळ भोगतायत. भगवंत काय करतात, त्यांची जी इच्छा आहे आपण त्यांच्याकडे जावं, त्यासाठी भगवंत सतत नेहमीच भगवंत प्रयत्नशील असतात. आपण त्यांचं ऐकावं आणि त्यांच्याकडे परत जावं. पण आपल्याला ऐकायची इच्छाच नाही भगवंताची. आणि म्हणून ते भगवंताला काय करणार नाहीत, भगवंताला काही भेट चढवणार नाहीत म्हणे. आणि पुढे काय होईल की या युगामध्ये मात्र भगवंतापुढे डोकं झुकवणारे फार कमी असणार आहेत. म्हणून बघा ना, कलियुगात म्हणून भगवंताने म्हटलं ना, मनमना भाव मद्भक्तो मध्या जेव्हा नमस्कार मामे वैश्य सत्यम. ते भगवंत म्हणतात ना, काय नाही बाबा, जास्त नको, तू माझं नामस्मरण कर, माझा भक्त बन, माझी पूजा कर. छोट्या छोट्या गोष्टी, फार मोठं नाही, तू असं कर, माझी यज्ञ कर, एवढं 2-4 बॅरल तूप घेऊन ये, चांगलं देशी घी घेऊन ये, लाकडं घेऊन ये चंदनाची, चांगलं आग काडीपेटी नाही, ते ह्याच्यानेच मंत्रानेच आग लावायची असते, असं सगळं केलं ते कधी जमणार आपल्याला कुणाला. पण किती सोपं सांगितलं नाही भगवंताने. तुकाराम म्हणतात ना, नामाची आला म्हणून सोपा केला. भगवंत आपल्या नामाच्या रूपात आल्यामुळे काय झालेलं आहे, आपल्याला फार सोपं झालेलं आहे त्यांची भक्ती करणं. आणि असं म्हटलेलं आहे, ज्याचं मरण जवळ येईल तो काय होणार आहे, तो आधीच त्याचं मरण जात घाबरून जाईल स्वतः. त्याला वाटेल की आता का, बघितलं आपण कोरोनाच्या काळामध्ये, कोरोना होऊन कोण मेलं नाही, झाले असं वाटून घाबरून गेले बरेच जण. जगू शकलेच ते, पण बरेच जण न झालेले पण गेले, की थोडं पॉझिटिव्ह आहे, थोडा उपचार करू शकलेच ते, पण ते करायच्या आधीच काय त्यांनी हिंमत ते ठेवू शकले नाहीत आणि मृत्यू होतोय. आणि त्याला कळू शकत नाही काय होत चाललंय, काय करतोय आपण.
कर्म करत राहतो. जसं उदाहरण दिलेलं आहे, असं एखादी हिंगाची डबी, हिंग माहिती आहे ना, हिंगाची डबी आहे, त्या हिंगा डबीत काय असं माहिती आहे ना, हिंग जरी काढून घेतला आपण तरी काय होतं माहिती आहे ना आपल्याला, त्याचा वास राहतो तसाच, वास नाही जात हिंगाचा. त्याच पद्धतीनं आपण आज जन्मोजन्म एवढी कर्म केली तर आपण, की आपल्याला ते कळत नाही नेमकं काय होतंय ते. आपण तीच कर्म परत करत राहतो. त्याचं कर्माचं जणू काय झालं, ते हिंगाचं जसं वास तसं म्हटलेलं आहे, ते आपली कर्म या वेगळ्या वेगळ्या इच्छांनी किंवा ते रंग, आपलं मन असं म्हटलेलं आहे, कर्मात्मकम, आपलं मन काय झालेलं आहे, वेगवेगळ्या कर्मांच्या प्रभावाने पूर्ण रंगलेले म्हणे. आणि तो रंग काही निघेन झाला. आणि तो रंग काढायचा एकच उपाय कुठला आहे, भगवंताचं नामस्मरण करून त्यांची भक्ती, त्यांची शरण घेणं. विष्णू या चातुर्मासात तर आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. या संधीचा आपण काय केला पाहिजे, संधीचा पूर्ण लाभ घेणं खूप आवश्यक आहे. आणि कलियुगामध्ये की भगवंताचं जर नाम घेतलं त्यानं, तो कर्मफळातनं मुक्त होऊ शकतो. पण दुर्दैवानं कलियुगात लोकांना भगवंताची भक्ती करायची इच्छा होत नाही. त्याला वाटतं भगवंताची भक्ती कशी करणार बरं, कसं, त्याला फार अवघड वाटतं. सगळं सोडावं लागेल का आम्हाला, पूर्वी आज सांगावं लागायचं नाही, स्वाभाविक करायचे. आता सांगे नामस्मरण करा म्हटलं, बरं हे करायचं मी सगळं सोडावं लागेल का आम्हाला घरदार, त्याला भीती वाटते लगेच काय होईल का. आणि घरी पण एखाद्याने जप करताना बघितलं, सगळे घाबरून जातात, चर्चा सुरू होती, बापरे हा जप करतोय, हा एक दिवस सोडून जाईल. म्हणजे आधीच तेच प्लॅन करता याला सोडून पाठवण्याचे. मग तो म्हणतो चला तुमची इच्छा आहे का, तर मी जातो मग. पण खरं तर वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी काय करायला हवं, ते करू दिलं तर तोही कलियुगाच्या दोषांत सुटेल आणि सगळे सुटतील. आणि कलियुगामध्ये जे वस्तू आहे, स्थान आहे, व्यक्ती आहे, सर्व काही दूषित होऊन जातं. कुठले ते बघा, कुठलं कर्मकांड करा, कुठले काही ना काही दोष राहणार त्याच्यामध्ये, निर्दोष काहीच नाहीये कलियुगामध्ये, सगळं दोषयुक्त आहे. आणि म्हणून म्हटलेलं काय केलेलं आहे की त्या दोषातनं सुटण्यासाठीच आपल्याला काय सांगितलंय, भगवंताचं नामस्मरण करोति निश्चिद्रम, असं म्हटलेलं आहे की जो कोणी भगवंता तुमचं नामस्मरण करेल, काय म्हणजे करोति निश्चिद्रम, पूर्णपणे छिद्र काही राहिले, दोष राहिले त्याच्यामध्ये, कुठल्याही अनुष्ठानामध्ये असेल, कुठल्याही विधीमध्ये असेल, तर भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं ते दोष पण काय होतील, सगळे नष्ट होतील. हा मोठा फायदा आहे त्याचा. ह्या फायद्याचा आपण काय केलं पाहिजे, पूर्णपणे लाभ घेणं आवश्यक आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे की जो कोणी भगवंतासाठी काय करतोय, त्या भक्ती करतो, भगवंतासाठी समर्पित, तर भगवंत अशा भक्ताच्या हृदयातलं सगळं कल्मश नष्ट करतात. आणि तो जो भक्त, तो आपल्या हृदयामध्ये, मनामध्ये भगवंताला त्या ठिकाणी त्याची स्थापना करतो हृदयामध्ये. आणि म्हणून तो म्हटलेला आहे श्लोक हा, श्रुतः संकीर्तितो ध्यातः पूजितश्चादृतो भिवा नृणाम धुनोति भगवान हरित्स्तो जन्मायुता शुभम. जर कोणी हृदयामध्ये असलेल्या भगवंताविषयी जो कोणी ऐकतो, श्रवण करतो, त्यांच्या महिमेचं गायन करतो, त्यांचं ध्यान करतो, त्यांची पूजा करतो, किंवा भगवंताचा खूप आदर करतो, तो काय करतो म्हणे, भगवंत त्याच्या मनातला हजारो जन्मातले जे संचित कल्मश आहेत, दोष आहेत, ते काय करतात, भगवंत दूर करतात सहज रीतीनं. भगवंताला काही नाही, अशी चुटकी वाजतो ना आपण, तसंच चुटकी वाजवण्यासारखं आहे भगवंताला आपल्यातले कल्मश दूर करणं म्हणजे. पण आपली तशी इच्छा पाहिजे ते कल्मश दूर व्हावेत म्हणून. आपल्याला काय वाटतं, माझ्याकडे असले सगळं योग्यच आहे, पण असं काही नाही. आपल्याकडे असले सगळं योग्यच, तर आपण मग आपला त्रास का झालाच मग. योग्य नसलेल्या गोष्टी पण आपण ठेवल्यामुळं, इथे उदाहरण दिलेलं आहे. काय होतं म्हणे की ज्या पद्धतीने सोन्याला माहिती आहे ना, सोनं जेव्हा तापवतो, सोनं खूप गरम होतं, आणि त्यावेळेला काय होतं, त्याच्यामध्ये त्या सोन्यामध्ये इतर धातू थोड्या प्रमाणात जरी असले तरी काय होतं, लगेच त्या सगळ्या गोष्टी सगळ्या दूर होऊन जातात. आणि त्याच पद्धतीनं भगवंत पण काय करतात, त्यांच्या भक्ताच्या हृदयातलं जे काही दोष आहेत ते नष्ट करून त्याचं मन शुद्ध करतात. ही भगवंताची काय विशेष कृपा आहे आपल्यावरची. आणि अशा भयंकर अवस्थेमधून सुटण्यासाठी आपण काय करायला हवं, की भगवंत जे काय आपल्यासाठी सहारा आहेत, आश्रय आहेत. कोण मगाशी तो श्लोक सांगितला, कले दोष निधे राजन अस्ति एको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघ परम रजेत. शुकदेव गोस्वामी म्हणतात, परिस्मार्थ, हे राजन,
हा बरोबर आहे. म्हणजे कलियुगात दोषांचा सागर आहे, तरी सुद्धा या कलियुगामध्ये एक चांगला गुण आहे. कुठला चांगला गुण आहे? की फक्त हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनानं मनुष्य या भवबंधनातनं मुक्त होतो आणि भगवंताच्या दिव्यधामाची त्याला प्राप्ती होते. तर म्हणजे जे भगवंताचं नामस्मरण केलं आपल्यामध्ये काय येतील? आध्यात्मिक सद्गुण, दिव्य गुण येतील. बघा, आपल्यामध्ये जेव्हा दिव्य गुण येतात तेव्हा काय होणार? दिव्य गुण आले तरच आपल्याला कळेल की दिव्य गुण म्हणजे काय. आता म्हणतो दिव्य गुण, दिव्य गुण, पण त्या आपल्या अंगी बांधल्यावर आपल्याला कळेल की त्याचं किती महत्व आहे, त्याचा किती लाभ होतोय आपल्याला. तर आपण असा प्रयत्न करूया या कलियुगाच्या भयंकर अवस्थेतनं, या कलियुगात असंख्य दोषातनं सुटून आपण भगवंताची शरण घेऊया. आणि जोपर्यंत भगवंताची शरण घेत तोपर्यंत आपलं जीवन असंच डळमळीत राहणार. हरे कृष्ण.